मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये तन्वीला रितेश भाऊनं की नाही खूप रागाने समजून सांगितलेले आहे. कारण की नाही तन्वीमुळे की नाही घरामध्ये रिश्त्यामध्ये दरार येऊ लागले. म्हणजे त्यांचं चांगली बॉन्डिंग आहे, ते बॉन्डिंग की नाही तन्वीमुळे बिघडू लागले असं रितेश भाऊला वाटू लागले. तर रितेश भाऊ इथं तन्वीला म्हणते की तन्वी, सर्व भांडणाचे कारण तुम्हीच आहे. कारण की तुम्ही की नाही त्यांच्यापाशी चालल्या आणि त्यांच्यापाशी बसाल्या आणि त्यांच्याच विरोधात त्यांची गोष्टी समोरच्याला सांगाल्या, असं की नाही तर रितेश भाऊ तन्वीला सांगते. आणि तन्वी म्हणते की भाऊ, मी असं काहीही करणं गेले. तर इथे रितेश भाऊ म्हणते की मी बघितलो, बाहेरून फुटेज पूर्ण बघितलो. तुम्ही की नाही जे रोजितापाशी जाऊन बसता आणि दुसरीकडे जाऊन अनुश्रीला वेगळं सांगाल्या, हे मी पूर्ण फुटेज बघलेलं आहो, असं इथं रितेश भाऊ म्हणते. तर इथं तन्वी म्हणते की भाऊ, मयान चुकी झाली, आता ह्याच्यापुढे हे चूक होणार नाही. तिथं रितेश भाऊ म्हणते की तन्वी, तुमचा गेम बढिया आहे, तुमचा म्हणजे तुमचा गेम ना लोकांना आवडाले. तुम्ही की नाही त्या पद्धतीनं चला. अशा पद्धतीनं जर चालल्या ना की नाही तुम्हाला की नाही सपोर्ट भेटणार नाही आणि तुम्ही ट्रॉफी बिलकुल जिंकणार नाही असं केल्यानं, असं इथे रितेश भाऊनं तन्वीला सांगितलं. तन्वी म्हणते की भाऊ, मयानं चुकी झाली, आता हे चुकी पुन्हा होणार नाही, ह्याची काळजी नक्की घेणार, असं इथं त्यांनी म्हणते. मित्रांनो, जे रितेश भाऊनं समजून सांगितले ते एकदम बरोबर आहे. कारण की नाही आपल्यामुळं दुसऱ्या कोणाला त्रास व्हायला ते बिलकुल नको, असं इथं रितेश भाऊनं सांगले. तर मित्रांनो, जे रितेश भाऊनं तन्वीला समजून सांगितले, तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.